बंदाच्या कुठून पडल्या गाठी भेटीत तुस्तता कधी मनोहर हसणे हसणे रुसणे ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या कुठून पडल्या गाठी भेटीत तुस्तता तुम्ही एकला जरी आला असता तरी मी कीर्तन करीतच होतो. का उशीर झाला मला माहित नाही. वारकरी शिक्षण असं असं हा मी तुम्हाला आरोप करीत नाही पण उशीर नसतो. धन्यजीनं कोण जागलं श्रावण बाळ आईला काशीला वगैरे नेलं ऐकणी दशरथाचा बाण लागला. आंधळ्या श्रावणाच्या आई वडिलांनी प्रज्ञाचक्षु असल्यामुळे दशरथाला शाप दिला. राजा तू अंतकाळी असतील तेव्हा तुझी मुलं तुझ्या जवळ नसतेली. दशरथाला आनंद झाला. मुलं नाकाजवळ नसताना पण मला मुलं होणार. जीवनामध्ये नियम असा स्त्रीला मूल झालं पाहिजे आणि वेलीला फूल आलं पाहिजे. इट इज रूल ऑफ द नेचर. निसर्गाचा नियम आहे. हा तुम्ही म्हणता ना माळी लोक देवाला फूल विकत घेऊन वाहत नाही ते असं ऐकलंय. माझा नामदेव म्हणून सौंद नाही का मोहोळ तालुका फुल चिंचलेला गायकवाड हा तिथं ऐकलं म्हणजे फुलाचा हार घेऊ. ती म्हणलं आम्ही माळे एका माळ्याच्या माणसाला म्हणलं मारुतीच्या पाया पडू. ती म्हणला मी पडत नाही की. मी म्हणलं का आमचा भावकीदार मारला म्हणला हनुमंत आणि जम्बू माळी. रामायणामध्ये जम्बूमाळी हनुमंतानं मारला म्हणून आम्ही पाया पडत नका पड ना बाबा. जम्बूमाळी कोणत्या पार्टीचा होता माहित आहे का? आता ही सुद्धा अडीच वर्ष गुन्हानं खातेरी वाटलं होतं. उठलाय महिना झाला. कोणी तर बसार गादीवर वसावला आणि कांद्याला भाव द्या म्हणजे हे नका आणि ते नका. या खणात असला काय उद्धव असलं काय मी असलो काय मला कोण करीत नाही. मला कोण करत नाही. याचा आपण देऊ आपल्या आपण की जय म्हणून धन्य ते संसार. कोणाचा संसार धन्य महाराज. उर्मिला लक्ष्मणा करता 14 वर्ष उभा राहिली आहे की नाही. 14 वर्ष राहिली उभा. लक्षात घ्या. आनंद काळापर्यंत द्रौपदीनं उपवास केला. लक्षात. अनंत काळापर्यंत कोणती मातेनं पांडवांचे सहकार्य केलं. अनंत काळामध्ये अखंड वनवासात असताना सुद्धा श्रीहरीचं ध्यान या ठिकाणी पांडव करत होतो म्हणून व्यास महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणा द्वारकेदारा ना पांडव. एक सांगतो बायकोनं नापाडा केल्याशिवाय नवरा कधीच मरत नाही. रामायणात ह्याचं उदाहरण आहे. हा रावणाने काय केलं लक्ष्मणाचं मुंडकं प्रभू रामचंद्राचं मुंडकं तोडलं एका परातीत ठेवलं आणि सीतेला सांगितलं तुझा नवरा बिन धीर बी मेलाय मला माळ घाल. सीतेला खात्री होती. रावणानं असं एक यमान रावणाकडे एकूण यमान होती 14. किती 14. त्या काळी विमानाचा शोध. नासा अंतराळ वीर मशिनरी आता चालल्या सूर्यावर चंद्रावर शुक्रावर. माझा हनुमंत काय आधी गेलाय विठ्ठल. विभीषणाची असणारी मुलगी त्रिजटा तिला आणि सीतेला त्या विमानात रावणानं घातलं. जाताना त्रिजटा रडत होती पण सीते शेजारी विमानात बसल्यावर हसायला लागली. सीतेनं हळूच विचारलं त्रिजटा मग तू रडत होती आता का हसती. त्रिजटेनं सांगितलं की आमचा चुलता रावण यानं असं विमान केलंय
विधवा बाई त्या इमानात घातली की इमान जळून खाक होते. जर तुझा नवरा मेला असता इमान जळून गेलं असतं. इमान तसंच राहिलं म्हणजे राम लक्ष्मण हायत बघ सीते. त्यांनी ते संसार आज त्या इमानाची गरज आहे. अहो मोकळ्यापणानं हवा सुद्धा घ्यायला येईना. मध्ये 2 वर्षे कोरोनामध्ये कोण मेलं तरी भेटायला आलं नाही, गळाय भेट झाली नाही. कोण पंढरपुरात मेलं येळापुरात जाळलं, हो कोण येळापुरात मेलं त्याला पुण्यातच जाळलं. कुणाला गावाकडे येऊ दिलं नाही. सफरचंद डाळिंब पाव बटर आहे नाही सगळं नेलं म्हटल्या लोकांनीच खाल्ला. काय कोरोनाने एक फायदा झाला, गावगावच्या नकट्या पुरी कटल्यावर. पुरी बघायला गेलं की तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स. हिकण्या का जिकण्या कळला नाही. हे तुम्हाला जमीन नसू द्या नाक सरळ असावं, तुम्हाला पद नसू द्या नाक सरळ असावं, तुम्हाला बँकेमध्ये कुठेही नोकरी नसू द्या नाक सरळ असावं, तुम्हाला घरकुल नसू द्या नाक सरळ असावं. हा तुमचं लग्न होऊ द्या न नसू द्या नाक सरळ असावं, तुम्हाला दामतं येऊ द्या न येऊ द्या नाक सरळ असावं. बघा हा समाज मूर्ख नाही आपल्या पाया पडायला. हा समाज मृदंग वाजवणाऱ्याच्या बोटावर प्रेम करतो. हा समाज भजन कीर्तन गाणाऱ्याच्या कंठावर प्रेम करतो. हा समाज कीर्तनकाराच्या पोटावर सुद्धा कीर्तन म्हणजे प्रेम करतो. हा समाज येणार नाही तुमच्या आमच्या पाया पडायला. हा समाज का पाया पडतो? सरळ नाक असलेला एकच वर्ग आहे, तो वर्ग म्हणजे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी, जय वारकरी संतांच्या, जय वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. म्हणून जीवनामध्ये सरळ नाक असावं, व्यवहार सरळ असावा. चौथा मळी म्हणतात ना, अंगोशी माडियाची जात, अभिमान नसावा, का नसावा? वारकरी आहे जातीचा. हे जगत, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयांची स्थिर, किंबहुना चराचरापणाची झाला. ही मनोवृत्ती तिथं असावी. ज्यांचा दररोज वनस्पतीशी, हिरवळीशी, पिकाची संबंध आहे, शेताची संबंध आहे, काळ्या मातीची संबंध आहे, त्यांची मन निर्मळ असतात. मला वाडी वस्तीवरली माणसं आवडतात. रात्री मी तांबव कराडच्या पुढं आरेवाडी, काय वाजतो? तांबव आरेवाडीला कीर्तन माझं होतं. आहो डोंगर कपारीची माणसं, शेतात वावरणारी माणसं निर्मळ मनाची असतात. म्हणून शेताचा संबंध असावा, जिव्हाळ्याची संबंध असावा. गाईच्या पाठीवर ना फिरवा, हात फिरवा. मुलांच्या बायकोला डोळं भरून बघा, मर्याई बघितलं आणि बघू नका. वेगळ्या बानी माणसा गोड बोल.
त्याला कोण आहे तुझ्यासाठी सोडिले घरदार मोडीला संसार करा उशीर लागला हा, म्हणून करता धन्य ते संसारी. या रावण मरण पावला त्याला चितेवर घातलं चिता पेटवली. 14 प्रकारचा अग्नी आहे त्यातला शेवटचा अग्नी आहे भाडा अग्नी. हा एक सांगतो माणसाला उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमले का. आज न उद्या आम्हा तुम्हाला मारायचंय तुम्ही आली मरण्यासाठी तो का म्हणे एका मरणाची सर आहे आणि उत्तम ती उरे कीर्ती मागे. रावण मरण पावला सगळ्यांनी उचलून त्या चितेवर सरणावर घातला. अग्नी पेटवला भाडा अग्नी 14वा अग्नी भागवतामध्ये वर्णन आहे. अग्नी पेटवला लाकडं जळली पण रावण जळना. कारण का 33 कोटी देव हा तेज वायू पृथ्वी आणि आकाश सगळं रावणाच्या ताब्यात होतो. या 5 जणांना वाटलं रावण मेल्यावर वाटतंय जर जागो झालं तर. शेवटी ब्रह्मदेव आणि नारदानं हात जोडलं मंदोदरीला. तिला म्हणले रावण मरण पावलाय जळता जळना. मंदोदरीनं आपली छाती दाबली दुधाच्या चिळकांड्या उडाल्या रावणाच्या हाडावर पडल्यावर मग रावण जळून गेलं. म्हणून बायकोला कमी किंमत म्हणू नका. प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यावर वशिष्ठाने रामाला सांगितलं यज्ञ कर. मग यज्ञ कोणी करावा नवरा बायकोनी मिळून. सत्यनारायणची पूजा नवरा बायकोनी मिळून. देवाची पूजा नवरा बायकोनी मिळून. आपण काय करतो देवा आमणारा बी गाई सुपारी खाऊ हळकुंड खाऊ खोबऱ्याची वाटी खाऊ. तू लगीनच का केलं सुपारीच खावायच्या गायबान. पूजा बी नीट करावी बघा सावळ्यात पूजा करावी. हो आमच्या नका पाया पड पण तुळशीला नवरा बायकोनी तुम्ही पाया पडा. त्यानं जरी नाही ना यावं बाहेर चटकन चला मला पाया पडायचा तुळशीच्या पडलं की त्याच्या पडायचं. कळलं नियम असा आहे. हो जीवनामध्ये आता मी 40 वर जर कीर्तन करतो घरचं शाबू मला माहितीच नाही. रोज उठून लोकांच्यातलं खायचं. बायकोनं घरी कसला का शाबू करणं उभं गिळतो मी एकतर दात नाही तर गेल्यावर म्हणजे आहो मीठ लय पडलं होतं मी टाकलं होतं का. आणि दात पडल्यामुळे चव बी लागत नाही. आत गेल्यावर काय होईल दात पडल्यावर शिवाय बी द्यायला येत नाही. काय म्हणा गेलं म्हणजे कायच म्हणतो. म्हणून करतात महाराज सांगतात धन्य ते संसारी दयावंत जिते. अंजनीनं एकाच मुलाला जन्म दिला तो म्हणजे मारुतीराया. राम मंदिर कुठं तर गावाला असेल हनुमंताचं मंदिर प्रत्येक गावात. हा याला म्हणायचं धन्य माता पिता. अशी 5 पांडव या असणारे कोणती मातेनं दिले कोणतीनं 3 दिली आणि द्रौपदी माद्रीनं 2 दिली. अशा प्रकारे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जनाबाई कुठली मूळची परभणीची गंगाखेडची एकदा आणून सोडली कुठं त्यांच्या आई बापाने पंढरपुरात गोपाळपुरात राहिली पुन्हा गावाकड केली नाही. लक्षात धन्य ते संसारी. जीवनामध्ये संसार करायचा आहे भरपूर साठवायचा आहे. एक सांगतो जीवनात 3 गोष्टी होणे माणसाच्या जीवनात 3 गोष्टी होऊ नयेत. एक रिटायर होऊ नये बायको मरू नये आणि खात्यावरली जमीन जाऊ नये. बघा स्वाभिमानी माणसं पटापट मरते. त्या जी रिटायर झाली त्याला कीर्तन झाल्यावर विचारा. मी लबाड बोलत नाही सरळ जायचं आपा कीर्तनकार म्हणल्याला खरं आहे का. तसं काय बाबा मंदिर बायका लय हुशार आहे बाबा आहे की नाही. जडल्याचा जोडा कुंकवाचा जोडा मरस्तोर राहू दे रे देवा. लय हुशार का तुम्ही त्याच्या आधी.
आता वट सावित्रीला बाया हा वडाला जोरा गोंडाळच्या त्या गोंडाळू नका वडाला नवऱ्याला गोंडाळावं ती येड्यावनी येळापुरात हिंडते वडात झाड कुठं तुम्ही आम्ही जे जन्माला दुसऱ्या चरणात सांगितलं नोकरी उपकारासाठी ग्रामपंचायत उपकारासाठी ती बी नीट निवडून आली तर लय करा नमुन्यावर नमुना आहे समित्यांना वाटल्या व ती पूर्व इकडं आलं का तिकडं महिलाला वाटलं नव हा एका ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक झाली प्रत्येकाला स्वच्छता एकजण बोला एकजण हा स्वच्छता समिती वसूल समिती अतिक्रमण भांडण तंटा समिती शिक्षण समिती एका मेंबरला समितीच उरली नाही त्यानं धरली सरपंचाची गच्ची मला का समिती नाही ती म्हणला समिती आहे पण तू घेतो का नाही गप आहे ती म्हणला कोणची ती म्हणला स्मशानभूमी समिती ती म्हणला मी काय करतो गाव मी रडाचं काय नाही म्हणला त्याला झाडास्तोर पुरस्तोर खुर्ची टाकून बसायचं असं आहे गाव चांगलं होतं येळापूर सारखं वर्षभर कोणीच मेलं नाही ती म्हणला सरपंचाला म्हणला कसलं पद दिलं रे मला कोण बी मरण नाही आणि मी कोण आहे गावाला कळा नाही आता ह्याच्या पदासाठी लोकांनी मराव होय 2-4 दिवस मुंबईला गेलं उगा वाचा रे का पा आणि त्याला समिती दिली ती गेलं मुंबईला 2-4 दिवस 5-6 माणसांनी द्यावं आल्या शिपायाने सांगितलं मेंबर तुम्ही गेला आणि 5-6 माणसं मिली ती म्हणा मला मतदान टाकलं नसेल बघ त्यांनी मतदान टाकल्यावर मारावं आणि नाही टाकल्यावर मरू नये काय मग यानं काय केलं अकलूजला गेलं टेम्पो घेऊन 1000 इळू हो 500-600 मीटर कापड पांढरं 2-4 पोती गुलालाची 2-4 क्विंटल सुतळ्या आणि 1000 गाडगी घेऊन आलं गावात प्रत्येकाच्या दरवाज्यात 4 इळू 1/2 किलो गुलाल 1/2 किलो सुतळी 3.5 मीटर पांढरं कापड ठेवून चाललं लोक म्हणजे पाडव्याच्या मुहूर्तावर ही काय लागल्यावर वापरा म्हणला मी नसल्यावर काय करता नंबर असतो पुण्यतिथीने लोक लय गमतीने करते एक जणांना आपल्या बापाची पुण्यतिथी केली 40 सायकली वाटल्या कोणाला शाळेतल्या मुलाला 2 महिने झाले की बँकेचं शिपाई प्रत्येकाच्या घरात नोटीस घेऊन सायकलीचे पैसे भरा म्हणून याने यांच्या घराचं उतारा जोडलं होतं असलं दान करते ती काय बाण्या केलं दान चांगलं करावं है नी केलं दान चांगलं करावं नाही तर त्या दान करण्यामध्ये ऐसे द्यावे काही दान म्हणे आलो पतित शरण म्हणून 3ऱ्या चरणात तो खूप बराय सांगतात लटिके वाचन लटिके वाचन लटिके वाचन
माझ्या संसारात लबाड बोलून येऊ माणसं लबाड बोलते ते. मला सासवडला त्या म्हातारीने कीर्तनाचं विचारलं, महाराज ओ महाराज मला का दात का पडते मी लबाड बोलून. मी काय कीर्तन सांगतो लबाड्या करतो, दात उभं जात नाही म्हणून लटकं बोलायचं नाही. लटकं बोललं की नाही तिथे उपयोग नाही महाराज. खरं बोलण्याकरता एक भजन करायचं, विठोबा विठोबा